गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढला असून विदर्भात उच्चांकी तापमानाची नोंद झाली। अकोल्यातील तापमान हे 47 अंशांजवळ पोहोचले। गेल्या काही दिवसात अकोल्यातील तापमान सातत्याने वाढतंय। वर्धा जिल्ह्यातही पारा वाढला असून 46.5 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला। दुसरीकडे हवामान विभागाने 29 आणि 30 एप्रिलसाठी विदर्भातील सर्व जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला। या 2 दिवशी विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। यावेळी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे। अकोला आणि अमरावतीमध्ये 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर बुलढाण्यामध्ये 42 अंशांवर पारा पोहोचला आहे। तर चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूरमध्ये पारा 44 अंशांवर पोहोचलेला आहे। 3 जिल्ह्यातलं तापमान हे 44 अंशांच्या पर्यंत पोहोचलेलं आहे, त्यामुळे अंगाची लाही होते। तर वर्ध्यामध्ये 45 अंश सेल्सिअस, यवतमाळमध्ये 44 आणि सोलापूरमध्ये 43.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। वाढत्या तापमानाचा फटका प्रवास करतानाही जाणवू लागलाय। मुंबईत सायन पनवेल महामार्गावर पनवेलच्या दिशेने जाताना दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तरुणानं अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानं दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवले असता काही क्षणातच तो फुटपाथवर कोसळला। घटनेचं गांभीर्य ओळखून स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने त्या तरुणाला तात्काळ एमजीएम रुग्णालयात दाखल केलं। सध्या संबंधित तरुणावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे। तर दुसरीकडे नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात खांडबारा इथे पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान उष्णतेमुळे एक महिला बेशुद्ध पडली। 42 अंश सेल्सिअस तापमानात मतदानासाठी आलेल्या या महिलेला रांगेत उभं असताना चक्कर येऊन ती मतदान केंद्रातच कोसळली। पंढरपुरात पारा 43 अंशांपर्यंत पोहोचला। वाढत्या तापमानामुळे एका कारनं पेट घेतल्याची दृश्य समोर आली। अचानक लागलेल्या या आगीमुळे कार संपूर्णपणे जळून खाक झाली। पंढरपूरच्या श्रीनाथ मंगल कार्यालयाजवळ ही घटना घडली। अग्निशमन दलाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।